बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। शुक्रवारी रात्री त्यांचं पुण्यामध्ये आगमन झाले। त्यानंतर ते आज सकाळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत। रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत। त्यानंतर ते मुंबईतील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। या सर्व दौऱ्यामध्ये ते सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा कसा असेल जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सकाळी 10:30 वाजता पाचाडमधील राजमाता जिजाऊंच्या समाधीचं ते दर्शन घेतील। सकाळी 11 वाजता रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत। दुपारी 2 वाजता सुनील तटकरेंच्या निवासस्थानी भेट देणार। अमित शहांचे दुपारचे स्नेहभोजन सुनील तटकरेंच्या घरी असतील। दुपारी 3:30 वाजता अमित शहा यांचे मुंबईत आगमन होणार। यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर येते, आपण ऐकूयात। हा बिलकुल राजकीय दौरा नाही आहे। रायगडावर अमित भाई जाता आहे आणि तिथे जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अमित भाई राहणार आहे। आता रायगडमध्ये गेल्यावर अमित भाई यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि एक प्रमुख पक्ष आहे अजितदादाचा, सुनील तटकरे ज्यांचे अध्यक्ष आहेत, आणि सुनील तटकरे हे आमच्या महायुतीच्या काही प्रमुख पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यामुळं अमित भाई त्या ठिकाणी जे जात आहेत यात काही वावगं नाही, राजकीय नाही, केवळ एक संस्कार संस्कृती जी आहे आपली की महाराष्ट्रामध्ये आपण विरोधी पक्षाच्या लोकांच्या घरी जातो, पण इथं जर महायुतीचे अध्यक्ष आहे त्यामुळं अमित भाईंचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये। त्यांनी जो रायगडावर कार्यक्रम घेतला तोही कार्यक्रम त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे आणि मग तटकरेकडे जाणार आहे, राजकीय भांडवल करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।